उडीद वडा करण्यासाठी पांढरी डाळ घेतलेली, उडदाची साल काढलेली 200 ग्रॅम. आता ती स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने. आणि त्याच्यासाठी आता आपण गरम पाणी केले, गरम पाणी ओतून घेते त्याच्यामध्ये आणि 1 तासासाठी भिजायला ठेवते. 1 तास भिजून देणारे डाळ. आता ही तास झालाय, डाळ भिजली आपली चांगली. आता त्याचं पाणी काढून घेते. आता चाळणीमध्ये ओतून पूर्ण पाणी काढून टाकते त्याचं. 1 तास होऊन गेलेलं आहे, चांगली डाळ भिजली आपली. आता ती वाटायला घेणार आहे पाणी निथळल्याच्या नंतर. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेऊ बारीक. पाणी थोडंच टाकायचं, 2-3 चमचे, जास्त पाणी काही टाकायचं नाही. चांगली बारीक वाटून घ्यायची एकदम. दोन चमचे आपण पाणी टाकू, पण पाणी आपण तेच टाकणार आहे आता डाळीचं. असं बारीक वाटून घ्यायचे. आता मी काढून घेते. आता ही डाळ तशीच वाटून घेऊ आपण, पहिली वाटली तशी एकदम बारीक. आता ही वाटून घेते मी चांगली बारीक. बघा किती बारीक वाटली. असं वाटून घ्यायचं. दोन चमचे पाणी टाकून घेऊ. परत एकदा वाटून घेऊ. त्याला आपण असं फेटून घेणार आहे चांगलं. 5 मिनिटं तरी फेटायचं चांगलं, हलकं होईपर्यंत. एकाच साईडने फेटायचं. तेल ठेवले आपण तापायला. आता चवीनुसार मीठ, पाणी लावून घेतले आपण. आणि याला आता असं गोल करून घेऊ आणि टाकून देऊ. आता दुसरा टाकून देऊ आपण तसाच. थोडंसं पाण्याचा हात लावायचा. गोल्डन असतोपर्यंत आपण तळून घेणार चांगलं.
हे थांब. एकदम खुसखुशीत झाले. तो बी तसंच झालेला आहे का, एकदम पोकळ. फक्त फेटायचं. असं तेल नितळून घ्यायचं चांगलं. बघा किती छान झाले.